पाटील, परी म्हात्रे, मकेश वागे. चला पटापट सामना चालू करा, वेळ होत आहे. 4-4 बॉल करून जीव घाल. तुम्ही स्वतःच लावून घ्या आराध्य संघ. ते ओपनिंग जोडी येणार माहिती ना, तुम्हाला माहिती आहे कोण येणार आहेत. तुम्ही बॅट्समन बघून बॉलिंग टाकणार आहे, आम्हाला माहिती आहे. चला ओपनिंग जोडी मैदानावर जात आहे. वासुदेव म्हात्रे, चला कोण आहे वासुदेव म्हात्रे, या लवकर मैदानावरती. वासुदेव म्हात्रे आणि देवीदास दातीरकर जात आहे मैत्रीसाठी. बघा जो सामना जिंकणार तो सीधा फायनल म्हणजे मारी या संघाबरोबर फाईट होणार. बघू शकता खूप काटाकीर लढत आहे मैदानावरती. बघू शकता काटाकीर लढत. दोन संघ सेमी फायनल गट पास झालेले आहेत. फायनलचा मानकरी कोण होत आहे बघू शकता तुम्ही. आराध्य 11 या पिस्टन 11. अक्षय 11 यांना मी थंडा पाजाला म्हणजे घरी पाठवला आहे, तसं आम्हाला पाठवले आहेत. चलो गन्ने के जूस से, चलो गन्ने के रस से होती है शक्कर और काटे की टक्कर यहाँ मैदान पे देखने को मिलेगी. देवीदास दातिलकर, मेघराज पाटिल, राकेश पाटिल, कृष्णा पाटिल. यहाँ पे पूरा दारोमदार कृष्णा पाटिल के कंधे पे है. जो हमारे बहुत प्रिय खिलाड़ी है कृष्णा पाटिल. उनको शाम को शंकर मंदिर के पास वो डॉक्टर है कोकाटे, उनके पास मैं लेके जाऊंगा. क्योंकि हाँ लंबी रेस के घोड़े का इंजेक्शन देना पड़ेगा, क्योंकि कल के लिए मुझे उनकी जरूरत है. रन मैदानामध्ये छत्रपती नसले तर आम्ही काय करणार आहे. असे कृष्णा पाटील आमचे. प्रभाकर पोपेटा कुठे असतील त्यांनी कमिटी बॉक्स मध्ये संपर्क साधावा. चला लगेच सत्याचं लावून घ्या, चला लगेच चेंडू टाकून घ्या. निलेश पाटील यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे, कारण फायनलला पोहोचले आहेत ते. आयकॉन प्लेयर तुम्हाला टोलवलं आहे त्यांनी आज इथे मैदानावरती. बघा वर्षभर कोणाला बोलून देणार नाही ते. चायना मात्र बघू शकता तुम्ही गोलूला मैदानावरती. चला पहिल्या षटकातला पहिला चेंडू. स्ट्राईकला देवीदास, 9 षटला वासुदेव म्हात्रे, गोलंदाज शक्ती. पहिला चेंडू होता लेग साईडला मारा चेंडू प्रयत्न केला आणि चेंडू डॉट होते. असा चेंडू असला तर बॅट्समन काय करणार. यो समोर करणचा पोऱ्या खूप चमकतो आज पुण्यात. ऊन झाला. चला पहिल्या षटकातला पॉवर प्लेचा चेंडू षटक चालू आहे. चला लगो टाइमपास नका करू. चला साहित्याचा सामना केला होता आपल्याला. चला पहिल्या षटकातला दुसरा चेंडू. पॉवर प्लेला षटक चालू आहे. बघू शकता या चेंडूवरती काय होतोय. फुलटा चेंडू आणि ऑफसाईडला चेंडू आहे. बघू चेंडू बघत होता आणि चेंडू गेले. फिल्डर बघत आहे तिथे चेंडू लावलेला आहे. फिल्डर 2 धावा होते. 2 धावाने समाधान म्हणायला लागेल. 2 धावाने धावसंख्या बघू शकता धावफलकावरती 2 झालेत. बिन बाद 2. लाईनीमध्ये असलेले 4ही फिल्डर ढेपा फोडणारे आहेत. दोघांना ढेपा फोडलेले आहेत. 2 बाकी आहेत. चला हरकत नाही. पहिल्या षटकातला पुन्हा एकदा तिसरा चेंडू. स्ट्राईकला देवीदास. पुन्हा एकदा चेंडू कव्हरला फारदा घेता ऑफ साईडला, पण चेंडू डॉट होते. बघा ऑफ साईडला फिल्डर आहेत. झोपून घोरत जसा गोलंदाज टाकतो चेंडू तसा फिल्डर तिथे लावला गेला आहेत. असं लागतो गोलंदाज, नाही तर येतात गोलंदाज 10-12 वाईट टाकून जातात, वाट लावून टाकतात मॅचची. अजून 3 चेंडू झालेत. फुलटॉस चेंडू आहे. चेंडू लेफ्ट साईडला मारले आहेत. बघूया एक धाव पूर्ण होतोय. दुसरी रन पूर्ण होतोय का नाही. 2 धाव पूर्ण आहेत. पुन्हा तिसरीला बघूया. प्रयत्न चालू आहे. तिसरी रन बी पूर्ण होतोय. तिसरी रन पूर्ण आहे. वासुदेव म्हात्रे 2 धावा. ते त्यांचा जरा पॉवर कमी झाला धावून. काय नसणार. 40 खेळाडू आहेत. विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. वासुदेव म्हात्रे यांची रनिंग पुट खूप हार्ड आहे. अजूनही तसेच जेव्हा लहानपणी बघितलं होतं तेव्हापासून तसेच आहेत. त्यांची जोडीचे खाडी गावाचे नागो म्हात्रे होते, पण ते या दुनियामध्ये नाहीत. हरकत नाही. त्याने म्हात्रे 4 जण झालेत.
चला वासुदेव म्हात्रे यांना सुवर्ण संधी, वरावर 2 षटकार मारले तर 500 रुपये. मला पैसे जमा करायचे असं बोलून पैसे फायदा रोकडा नाही. इथे आहेत लगेच. नाही जमा करायचे इथे कमिटी बी जाऊन द्यायचं कमिटी वापिस द्याल नाही. कमिटी जिम्मेदार मी घेतो त्या इकडे. वासुदेव म्हात्रे 2 षटकार 500 रुपये. पुन्हा एकदा बघूया चेंडू होतो का नाही. विवेकला वाकूना, त्याला माहिती आहे वाकूला चेंडू खाली वाकायला भेटणार नाही. समोर दोन्ही फिल्डर तेवढेच घातकी, मेघराज आणि विवेक. मुकुंदला तुम्ही बघितलं नाही. हा. मुकुंद मी घाते कसं आहे. बॉल पुढे असला तर धावत धावत ते पोचता पोचता 4 रन धावते लोक. अजून पॉवर प्ले षटक चालू आहे. अजून एक चेंडू बाकी आहे. एक बाकी ना दाड्या एक बोल तू इथे बस ना. 5 बोल. पुन्हा एकदा चेंडू ऑफ साईडला मारलाय. 1 बॉल. बघूया 4 धाव होतात का नाही. चेंडू आणलाय बांधाला. बघूया किती धावत आहेत. बघा किती बॅटले आहेत. तिथे 4 धाव गेले 2 धाव भेटते. त्याला एक षटकांत धाव संख्या बघू शकता 8 बिनबाद 8 बघू शकता. पॉवर शॉटचं षटक आहे. ज्या शक्तीने या षटकामध्ये 8 धाव दिले तब्बल. पाहू शकता दुसरं षटक कोण घेऊन येतोय आराध्या संघाकडून. तसं नाही बघा, राकेश पाटील यांचे मॅनेजमेंट काय चालू आहे, कृष्णा पाटील यांची मॅनेजमेंट काय चालू आहे की आता कोणता गोलंदाज इथे वापरावं. आणि दोन्ही पण फलंदाज तेवढे घातकी आहेत. मग यांना कसं थांबवता येईल याच्यावर ते दोघे विचार करतायत. यासाठी एक्सपिरियन्स गोलंदाज कृष्णा पाटील नेक्स्ट गोलंदाजीसाठी येणार असा आम्हाला अंदाज लागतोय. नक्कीच यायला मात्र टेन्शन असणार आहे दोन्ही संघाकडून, कारण की हा सामना खूप महत्वाचा आहे. दोन्ही संघाला खूप महत्वाने बोलल्यानंतर हा सामना जिंकण्याचा खूप महत्व आहे दोन्ही संघाला. जो जिंकेल तो सीधा फायनलवर प्रवास करणार आहे. लखनजी तुम्हाला काय वाटतो आता कृष्णा पाटील काय करणार यासाठी? काय करणार बोलणार त्याच्यावरती आहे. अंबाबाई आता 40 खिलाडू आहे. तो खूप जुना खिलाडू आहे. त्याला खूप आवडणार असणार. त्याच्यावरती काय? त्याच्यावरती आकाश आहे. वरती आकाश आहे, खाली जमीन आहे. आता वापस त्याच्यावर आहे काय ते बघूया. दुसऱ्या षटक घेऊन आले ते कृष्णा पाटील. खूप अनुभव खिलाडी, जुने खिलाडी. आकाश है खाली जमीन और बीच में तो कीड़ा रेंग रहा है. क्या करेंगे अभी, नसीब ही खराब है तो क्या करेंगे यार. चला पहिला चेंडू दुसऱ्या षटकातला अंडर स्टॅने चेंडू टाकला तर वासुदेव मात्र वाईट मागतात. हा वाईट आहे. चला वासुदेव वाईट मागल्यानंतर वाईट पंच वल्लेत. वाईट फसवा चेंडू टाकला होता कृष्णा मात्रे यांनी. फसवा टाकणारच. खूप जुने खिलाडू आहेत. 40+ से भी घातक फलंदाज आहेत ते रेपटी. दुसरा षटकातला पहिला चेंडू. पुन्हा एकदा कवऱ्या चेंडू मारले साईडला. हो नाईस शॉट. तिथे फिल्डर आहेत. हो नाईस शॉट धनेश. मिस फिल्डिंग धनेश. डांगा चेंडू घालला. तिथे 1 धाव आहे. तिथे 4 धावा. मैंने पहले ही कहा था सामने चारों खिलाड़ी ढेपा फोड़ने वाले हैं. यार माधव आपको क्या लग रहा है धनेश जो खिलाड़ी अच्छे है ना. धनेश अच्छा है लेकिन दिल का सच्चा है. वो दिल का सच्चा है. खेल में थोड़ा बच्चा है बस. बराबर बोले आप. अब वो कृष्णा के बदल क्या है आपका म्हणणं क्या है वो कृष्णा पाटिल के. गोटीलेम दीपक झाला. गोटीलेम आहे पण गोटीलेमचा काय फायदा नाही झाला. गोटीलेमचा काय फायदा नाही. दीपक वाटतं गोटी खेळले नाही. याळा म्हणतात आ बैल मुझे मार. जिथे काही गरज नसताना सुद्धा तुम्ही दीपक पाटील बद्दल काय म्हणणार. दीपक पाटीलच्या बद्दल बोलायला गेलो तर दीपक पाटील हे खूप चांगले बॉलर बॅट्समन तेवढे चांगले फिल्डर आहेत. ऑलराऊंडर आहे का. जी आता केलेली घाई ती कधी कधी होत असते. पण काय असणार आहे मात्र नक्कीच फायनलचा सामना आहे. जो जिंकेल तो फायनल जाणार आहे. सेमी फायनल सामना चालू आहे. काय म्हणणार त्याला काय करणार. मॅच मध्ये शेवटी थोडी घाई गडबड होतच असते. अपेक्षा नाही. मी तुम्हाला एकच म्हणणार आहे वासुदेव मात्र खिलाडू आहे. याच्याबद्दल तुम्ही काय म्हणणार. जे खिलाडू ओपनिंगला गेले त्याच्या बॅट मध्ये बाउंड्री नाही. बघा वासुदेव म्हात्रे यांची जर गुणवत्ता आपण जेवढी करू तेवढी कमी आहे. ते खूप एक्सपिरियन्स आणि लेजंड खिलाडी आहेत. जेव्हा जेव्हा ते पिचवर थांबणार तेव्हा मॅचला विजयाच्या दिशेने घेऊन जाणार एवढा मला अंदाज आहे. नक्कीच वाचणार आहेत कारण की ते पण खूप चांगले खेळाडू आहेत. कसं माहिती का लखनजी, याला बोलतात अंदाज. एवढा मोठा प्लेअर समोर तेवढाच मोठा गोलंदाज शेवटी बॉल हुकवतोय. बघा हुकादा बोला तर खूप चांगली गोष्ट आहे. ते 40 खिलाडू आहेत जो गोलंदाज असतो तो. बॅट्समन बी घातक आहे ना. बॅट्समन पण घातक आहे. काय म्हणणार आहे बॅट्समन बद्दल बी तुम्ही. जे आरवटर फटके मारतात बघा थांबत नाही. पण कॅमेरामॅन काय तुला दिसतात तिथे
इसलिए मैं इनकी तारीफ नहीं कर चौका आहे रहा था, हा धन्यवाद. तुला दिसणार आहे तिथून कार्य आम्ही दिसणार नाही तर आम्हाला. इसलिए मैं ये देवीदास की तारीफ नहीं कर रहा था क्योंकि ये बहुत खतरनाक प्लेयर है. स्कोर झालाय 10 फलकावरती बघू शकता 20. अजून या षटकामध्ये चेंडू बाकी आहेत. चेंडू किती बाकी आहे? त्यांच्या गोलंदाजीला जरी धावा शेवटचा गेला चेंडू बाकी आहे. रिव्हर्सचा फटका त्याला म्हणतात ना लगेच आबाद आहे ना तो बरबाद आहे. अरे काय करतोस? काय शब्दाने केलंय का चेंडू हरवलेत. गोविंदाबी कितके चांगले म्हणजे चालक आहेत. तेवढा चांगला थ्रो. सौरभी चांगला शतसे चांगले केले. धनेश मध्ये काय म्हणणार तुम्ही? त्याला त्याने चेंडू ढांगातून घालला होता 4 धावा. आता हार्ड फिल्डिंग केली त्यांनी. काय म्हणणार याच्याबद्दल? जातो रे ढांगातून. कधी कधी बोलतो जो किस्मत में नहीं रहता वो नहीं मिलता. कधी कधी या छोट्या मोठ्या गोष्टी होत राहतात. तर मी तुम्हाला म्हणणं एकच आहे, तो अविनाश म्हात्रेचा खेळाडू आहे. त्याने म्हणणं काय म्हणणार तुम्ही? ते 3 टर्म लोटला, ते कसं लोटला असेल त्यांनी टेन्शन मध्ये? कसं काय ते सांगाल त्याच्याबद्दल काय? त्याच्याबद्दल मी काय बोलू शकत नाही कारण तो बोलून तेवढा कमी आहे. त्याच्या चुक्या जर काढल्या तर माझं आयुष्य जाईल अख्खा. त्याबद्दल बोलणं मला काही शोभत नाही. तो मैदान तुम्हाला आठवण असेल ना, उसा घरचा मैदान जिथे VCC मैदान होता. अरे 6 बॉल मध्ये 5 धावा पाहिजे होत्या तर तू एवढा मोठा गु खाल्लास लखन. ते तू बघ ना. लाईव्ह तर काय झाला, मी हरलो नाही रे. माझा दर्द मला माहिती आहे, मला किती दुःख झालं. नक्की टेन्शन असणार तुमच्याबद्दल. मी मला जेवण नाही गेला टेन्शन मध्ये. काय करणार? मी सकाळपासून तुमचा काय भात खायला आलतो का मी इथे? मला ना 500 रुपये भरून ना तुमचं बरोबर आहे. काय करणार? ह्यानं मात्र क्रिकेट आहे. क्रिकेट मध्ये काय होऊ शकतो. दिवस खराब असतो एखादा. काही बी होऊ शकतो पण तुझ्यासारखा माणूस कुठे जन्माला पण नाही यावा. आणि मकेश मका बघा जितू पाटील बिचारा एवढा कॅप्टन शिट्याने निभवले आता सकाळपासून. खूप टेन्शन मध्ये होतं की हा सामना जिंकत आहे, पण ते सामनामध्ये वाट लावला. काय करणार? टेन्शन असतो. क्रिकेटचा सामना आहे, काय बी होऊ शकतो. जितू पाटील खूप आमचे भरोसेचे प्लेयर आहेत, पण आजचे दिवस ते चालले सुद्धा होते, पण त्यांनी मॅच तुमच्यापर्यंत पोहोचून दिली. पण तुम्ही सर्व गु खाला तर ते काय करणार? काय करणार? नशिबाने खेळत त्याला काय करणार सांगा तुम्ही. आज मी आहे, दुसरा असणार. स्कोर किती आला? 22. स्कोर तुम्हाला सांगतो आम्ही, लक्षात घ्या. स्कोर मी सांगणार कारण गावाचे मॅच अशी मला असू द्या. हे आपला किती रन झाल्या? 22 ओव्हर किती? 2 ओव्हर 22 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या 3 ओव्हर मध्ये किती धावा पाहिजेत? नाही त्याला गावा करायचे. तुम्ही जरा घाई नका करू, माझ्याकडे लक्ष द्या. सुधीर पाटील आमचे इथे लाडके प्लेयर. तर आमचे अभिषेक जे होते ते बिचारे त्यांनी बॅटला काय चेंडू आला होता, ऑफ साईडला षटका मारला होता. पण मिनी मॅचची वाट लावणार, काय करणार रे. खूप मेहनत होती. तर गेम मध्ये लक्ष द्यायचं म्हणलं तर दीपक पाटील जे गोंधळ आहे खूप चांगले ऑलराऊंडर आहेत. तिसरा बॉलर आहे. पहिला चेंडू आहे झालेत. 2 चेंडू झालेत. तर दीपक पाटील म्हणल्यावर तुम्ही काय म्हणणार? तिसऱ्या ओव्हरचा हा दुसरा 2 चेंडू पूर्ण झालेले आहेत आणि वैयक्तिक तिसरा चेंडू घेऊन येतो दीपक पाटील टुकारन. शाना माते तुम्हाला आकाश पाटील यांचा सुपुत्र दिसत आहे का? बघा भाऊजी टू मेवना. हाँ जीजा साला कौन किसको पेला अभी वो देखने का है. और बघा सायना माते भाऊजी आहे म्हणून तो चेंडू फिलेट करतो. भाऊजी असा बी असतो ना क्रिकेट मध्ये. भाऊजी खूप चांगले व्यक्ती आहेत, त्यांना माहिती. ते बघा ते तिथे चापताम बघ. ते विशालला बघा सकाळी तो बोर्ड लावायला गेला शायना मात्रे. तिथे समजा ना बसा जातो ग. शायना मात्रे ऐका ना, तो सकाळी बोर्ड लावायला गेला होता विशाल मात्रे. ITI केले होते त्याने ते बोर्ड मध्ये काय मिस्टेक केला होता आर्थिंग मध्ये. मग शोक लागला बघा, केस तसेच राहिले त्याच्या. ते खाली होतच नाही, आर्थिंग लागले. काय म्हणला विशाल मात्रे यांच्याबद्दल, आयोजन बद्दल? 4 चेंडू 24 धावा. मॅच कडे लक्ष असावा. निलेश पाटील पुरस्कर्ते विनायक पाटील, आपले भावेश खंडागले, बारके आलिमकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. खूप हार्दिक अभिनंदन त्यांचं. हो काय वाट बघतो या चेंडूवरती सकाळपासून. हा चेंडू बघा फर्स्ट टाइम त्याने मारले सकाळपासून. आता बघा हा कुठला चेंडू नाही की बांधावर त्याने गेला होता. बारके आलिमकर हे आमच्या टीमचे हे होते खिलाडू. पण बारके आलिमकर जेव्हा पेशंटला दवाखान्यात बघायला आले त्याला पहिले वाटलं की तो जिवंत आहे, आल्यावर समजला मेले. ते आले तेव्हा समजलं सगळं आता माहीत झालं इथे. एक तर फिल्डर प्रत्येक टीम मध्ये 17-18 आहे ना मात्र आपल्यामध्ये 13 खिलाडू होते.
काय होतं बोलणार त्याबद्दल? चला 3 ओव्हर 27 धावा. धाव संख्यानंतर बघू शकता 27 धाव संख्या 27 झालेल्या आहेत. राकेश पटेल आता काय नियोजन करतात. गुरुनाथ दातीलकर खूप एक्सपिरियन्स आहेत तिथे. गुरुनाथ दातीलकर सिमकॉक्स शाळेमध्ये तुम्ही आयोजन बद्दल काय म्हणणार? आयोजन नाही, गुरुनाथ दातीलकर यांची आठवण जर आली तर सिमकॉक्स, इंग्लंडचे प्लेयर सिमकॉक्स. तुम्हाला नावं कसे आठवण येतात तुम्हाला? मला चांगलीच आठवण येतात. तेच माझा धंदाच तो आहे. म्हणजे नाव पाठ करून ठेवलेत का? कारण तुम्हाला माहिती आहे IPL आहे उद्या फडकेगाव प्रीमियर लीग. सिमकॉक्स, सिमकॉक्स म्हणजे तुम्हाला सिमकॉक्स आपले निवृत्ती पाटील, निवृत्ती गंगाराम पाटील यांना सिमकॉक्स बोलायचो आणि गुरुनाथला सिमकॉक्स बोलायचो. बघा मी तुम्हाला ऑलरेडी बोलत आर्थिंग बोलत आलेले आहेत. विशाल म्हात्रे त्यांना ज्याने माझी बायची वाट लावली. त्यांना वाटलं पहिल्या 5 बोलांना 6 बोलांना आता काय त्याल करायचा. बघूया विशाला करेल अगो 3 चटका मार मी स्वतः माशी देईन. बोले 500 गेले गमला आम्हाला झोप चांगली येईल न तर झोप नाही येणार. अरे हमको मत छेडो, हम किसी से कम नहीं अशी गोलंदाजी करत असताना विशाल म्हात्रे. बघा जसं मी आला तसा तो पण तसा खेळतो. गोलंदाज चांगला आहे. तुम्ही याला पण लल्ला नका समजू गोलंदाजाला. गोलंदाज चांगला आहे तो. निवृत्ती पाटील आता चॅनल येतो त्याला साला आठ करू नको. गोलंदाज खूप चांगला आहे तो. करेंट वा बघा मी बोललो होतो आधीच करो समजतो मैदानावरती गेल्यावर. हा कसा काय असतो तो गोलंदाज बाबा. अरे तुम्ही बोलतो विशाल गोलंदाज याला ना मारू शकला कुणी. क्रिकेटमध्ये कोणाला काय कमी वाटून देणार नाही आणि कमी समजू नका कोणाला. इथे कॅमेरामॅन आमचा फेकूस केलेले आहेत. विशेष म्हणे भावेश असं तर बाबा बांधायला वाटते. छक्का आहे का? 6 धावा. चला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. तिसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला तर वैयक्तिक 3 चेंडूमध्ये 6 धावा गेल्या. तरी विशाल म्हात्रेनं एवढी म्हणजे मला भरोसा आहे की पुढचे 3 चेंडू ते काढू शकतात. कारण नेक्स्ट मॅचमध्ये मी त्यांची गोलंदाजी बघितली. 5 चेंडूमध्ये 6 धावा त्यांनी दिल्या नाही. येणारे 5चे 5 चेंडू डोट काढले त्यांनी. एवढे विशाल म्हात्रे म्हणजे तुम्ही कमी समजू नका. कमी तर आहेत पण त्याची हाईट बघा. तुम्ही लहानपासून बघत असेल तुम्ही त्याची हाईट वाढत नाही. त्याला काय प्रॉब्लेम काय असेल? यो हो मेघराज हो नाही नो गुड डिसिजन अंपायर. विशाल आर्थिंग बॉलर खूप चांगला गोलंदाज आहे. बघा आकाशात उडणारी घार तिची नजर जशी पिल्लांवर तीक्ष्ण असते तशी अंपायरची नजर असते प्रत्येक चेंडूवर. हाच जर अंपायर आपला असता तर आउट दिला असता. पण या अंपायरचं पहिला बॉलवरती गेला. टाळ्या वाजवल्या पाहिजेत आपण खरोखर. म्हणून तर आपण अंपायर बाहेर बोलला ते झगडाचं काल म्हणजे भांडण काल होता. आपले अंपायर कुठे गोठे गेल्याचे आणि ठेवायचे बी लायकीच नाही. चला चौथा षटकातला 5वा चेंडू आहे का? 5वा चेंडू. हो विशाल 5वा चेंडू टाकला होता. विशाल गोलीन टाका खुशाल. तुम्ही स्वतःला साधी काठी समजू नका. तुम्ही आहेत मशाल. लावून टाका भंडारा आहे देवीदास दातीलकरला. चला 5वा चेंडू आहे. पुन्हा स्ट्राईकला देवीदास तू विशाल. हो याची छातीवर 2 बॉल करून छातीवरती आली. काय गरज आहे? टाका निघता ते चेंडू टाका ना. लेम धरून यार वाव गुड फिल्डिंग यार. लेम धरून चेंडू टाकतो विशाल सांगून विकेट घेतो. मेघराज प्रशंसा करू तेवढी कमी. मेघराजची जेवढी प्रशंसा करू तेवढी कमी. मेघराज म्हणे शेषनागाचा अवतार नागराज. असे चांगले फिल्डर जॉन्टी रॉड्स. 5वा चेंडू देवीदास दातीलकर यांचा. हे हाय फिल्डिंग प्रवीण यांचा चिरंजीव. फिल्डर आहे. बघा तो फिल्डर नाही बाहेर उभा आता साईडला. फिल्डर नाही तो आता चालू झाले. नाही देवीदास तो आता चालू झाले. तो काल चेंडू पकडले बाहेर त्यांनी घाबरून. लाल मुलं आहे बघा त्याला काही घाबरू नका तुम्ही.
असं मग 2 धावा होते फिल्डरने अडवलेत. टी शर्ट घालायला मध्ये असं नाही खेळला होता पण मैदानात नव्हता आला. हे बस हे माकार असू दे, काही लहान मुलगा आहे. प्रीमियर लीग म्हणजे आनंदाचा हा खेळ आहे. काय प्रत्येक गोष्टीला हे नका करू. चला चला मॅच चालू करा, बाहेरच्या कोण रोखू नका. जाऊ दे, चला जाऊ दे, तेवढं काय Score बघू शकता. तुम्ही. धाव संख्या झाले 38. तो चला, खिलाडी बघा, आपल्यापासून खेळायला आला आराम होता. करता. आता तरी सुधरा, माराचा टाइम मला आता आपला. स्कोर झाले धाव संख्या 38-38. बघा 4 षटकांना धाव संख्या झालेत 38. अजून 1 षटक बाकी आहे. जो जिंकेल तो सिकंदर, हारेल तर सिकंदर. मी तर बोललो तर कॅमेरामॅनला मला ऋतिक पाटील जो आहे त्याची बॅटिंग बघायची होती. मला त्याला दरवर्षी बघतोय मी. अरे बॅटिंग बघायला खूप इच्छुक आहे मी. चला हे टाइमपास करू नका. अरे संघ चला, अजून फायनल संघ खेळवायचा आपल्याला. 5 गोलंदाज वापरा, फ्रेश गोलंदाज. 38-38. 7 चेंडू बाकी आहे. बघूया 7 चेंडूवर ते किती धावा होतात. आमचे काकाश्री वासुदेव म्हात्रे हे इन ऍक्शन मध्ये दिसत आहेत. खूप आनंद होतो आम्हाला बघून त्यांना, कारण जवळजवळ आता जायचा टाइम झाला तरी अजून तशीच फिटनेस ठेवलाय. जायचं म्हणजे बॅटिंगला रे, आता पुढचा बॅट्समन म्हणून. खूप खुश झाले ते आम्ही हरलोय म्हणून ते. चला 5चा गोलंदाज आलाय शायनात. ऑफ साइडला चेंडू आहे. बघूया काय होतोय. फलंदाज बाद. वाव 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 मेघराज, वाव वाव मेघराज, मेरे दोस्त, खतरनाक, मेरे अतीत, मेरे जिगरी, मेरे यार. वाव यार, तेरी फील्डिंग की नजाकत. बघू शकता तलवार घेऊन निघले मैदानावरती वेदांत. हा जो वेदांत याच्या चेंडू जर बॅटले पटका मारता सीधा करदा खाली, सीधा तरदा खाली चेंडू. याच्या चेंडू जर बॅटला आला तर सीधा करदा खाली चेंडू मारतो वेदांत. असा पण शॉट बाहेर. वेदांत ठाकूर जणू काय लाकूड तोडे आलेत असे वाटतायत. लकीत लाकूड तोडणारच आहे तो, जसा फलंदाज आहे. पण जुले आपल्या आमटी बोर नरेश दादांचे तिथे बोर होती. आपली जुनी चिंच तोडायला असेच लाकूड तोडे यायचे. मुरबाडचा काका मैदानावर. हा पण तसंच आहे. 5-7 भाकऱ्या फिक्स आहे त्याच्या. आता 2 बाहेरवाले भात तर खाले नाही दुपारचे, तरी सुद्धा खूप भरोसा आहे आमचा त्यांच्यावर. बघू शकता 5 चेंडू बाकी आहे. या 5 चेंडूवरती काय करणार वेदांत. आणि त्याहून घातकी गोलंदाज साईनाथ पाटील. साईनाथ पाटील, जर तुम्ही लगातार 2 विकेट घेतले तर माझ्याकडून तुम्हाला 600 रुपये बक्षीस. 600 रुपये हे नार नशीब. फुलटा चेंडू आता शक्तीला चांगला फोडला असता मला वाटतं. कोबी बाहेर घालून ती. बघा कामसाठी काय गरीब इथं गावाची मॅच आहे. रिस्क घेऊ नका. लागला तो मागे उभा रहा शक्ती. अरे गली गली में आज के डेट में 40+ का नारा है, और ये साईनाथ पाटिल सादा मत समझो, ये तो हमारे 40+ का असली हीरा है, असली हीरा है. हीरा को मैंने काला कर दिया, क्या करेंगे मैच में यार. हो देवीदत्त दातीलकर, साईनाथ पाटील पुढे तुमचा काही चालणार नाही. बघा जेल बात. साईनाथ पाटील खूप घातकी, आणि दीपक पाटील त्यांची फिल्डिंगची तर तुम्ही जेवढी प्रशंसा कराल तेवढी कमी. खूप घातकी फिल्डर आहेत ते. आणि माझे आवडते प्लेयर 1-2-2 म्हणजे 7 नंबर. याला बघल्यानंतर तुम्हाला याची आठवण येत नाही का? अमर ठाकूरची. अमर ठाकूर नाव घेऊन फायदा नाही, मारायला पाहिजे ना त्यांनी. अमर ठाकूरला काय तुम्ही हे करता. हा तर अँड्रू फिंटोप आहे, निलेश पाटील आणि हा अँड्रू फिंटोप. फना चेंडू लोक षटकार मारतो, हा आकाशात मारतो वरती. बघा आता. नाही फिंटोप त्याचा लुक तसंच आहे रे. अजून षटकामध्ये चेंडू किती सल्ले आहेत. निलेश पाटील 3 चेंडू आहेत का? धाव संख्या झाले फिंटोपची मी 39 आणि 3 धाव चेंडू बाकी आहेत. बघूया 3 चेंडू किती धाव होतोय. नो शॉटला वेदांत तडपतोय, कधी चेंडू भेटणार. इथं ठाकूर मी आधी बोललो होतो अमर ठाकूरचं नाव घेतल्यानंतर हा असं षटकार मारणार.
नाव बघा अहमद ठाकूरचं या नाव घेतलं तर तो फडकेपाडा- छातीवरती आली. हे बघा या फडकेपाडा प्रीमियर लीग मध्ये सर्वात आवडते प्लेयर माझे भावेश बाहेर खंडागळे, म्हणतो बिस्किट. आदेश पाटील, आमचे स्वरूप म्हात्रे, राकेश पाटील, निलेश पाटील, अभिषेक यांचे खास आहेत सगळे ते. सांग ना कला एखादं नाव घेतं. अभिषेक यांचे खास आहे. अभिषेक त्याहून यांचे fan घाटी आहे. गोलंदाज मारुती म्हात्रे इथे अभिषेक गेले का? स्थिर आगमन झालेले आहेत. अभिषेक आहे का? बघले मा नारिवलीला अभिषेक बघा घरातून लाईव्ह बघतो टीव्हीला लावून. बघूया या चेंडूवरती काय होतंय. मागे फिरलाय बघा आर्थिंग आलंय कॅबोर्डवर. आणि आले बघूया आले- थ्रो आले- पुढे आले- काय? आले थ्रो. हे वेदनला बैलाच्या बरोबर झुपायला लागेल सकाळचे. बघा अमर ठाकूर तुम्ही भावेश खंडागळे तुम्ही मोठा विकेट टाकला इथे तुमच्यासारखे घातकी होते ते. आता पुढचं नेक्स्ट बॅटमॅन कृष्णा पाटील. पण किस्ताला चान्स दिला तर मग शेवटचा चेंडू आहे. 10-10 दिला म्हणजे पंढरी शेठ फडके यांचं नाव आठवण येतोय. धाव संख्या झाले 10 फलकावरती 46 ना 46 कृष्णा पाटील खाली पडला फिल्डर तरी त्याने चेंडू टोकला बघा. हो. काय गोलंदाजी केली या बघा षटकामध्ये. सायनाथ पाटील यांचा बोलबाला झालेला आहे इथे तरी त्यांना 20 रुपयाची सरबत तरी पाजू शकतो मी. तुम्ही 600 रुपये बक्षीसचे लागोदार होते. चला चला आराध्या इलेव्हन संघ लगेच या तुम्ही बॅटिंग साठी. बरोबर फायनलचा सामना खेळवायचा आपल्याला अजून पण. पिस्टन इलेव्हन तुम्ही लगेच सटसेल लावून घ्या. चला चला ए विजय बावले तसा असलास तू. 47 म्हणजे 47 धावाचा टार्गेट ठेवलेत ते म्हणजे आराध्या इलेव्हन संघाला. चला टीम मीटिंग नंतर बाहेर येऊन घ्या. भोग्याचा नाव घेतला असं फटका मारतो की तो गोलंदाज झोप नाहीत असा फटका मारतो. टप्पा चेंडूवाला म्हणून त्याने गेला बाहेर नाहीतर आकाशचा चेंडू गेल होता. आधी त्यांचे खास आहेत ते पार्टनर. काय करणार आता. अरे तुझी जीवाला माझ्या जीवाला किती लागले. विशालने फार लोली वाटवला. एक चेंडू खराब टाकला तर चांगला तर करला असता. कारण असताना गरमीचा दिवस आहे. 47 धावाचा टार्गेट ठेवलेत 47. बघू शकता आराध्या 11 मध्ये असा कोण फलंदाज आहे तो 47 धावे टार्गेट करणार. आदेश बी माझ्या बाजूला आला. काय करणार ते आमचे 2 राऊंड करून तर आले. आम्ही तर 2 मॅच मध्ये घालवले मी. ते 3 राऊंड खेळले पैसा उसूल गेले ते. आमचे दया बघा काय घरी गेले नाही कसं जाणार त्याला माहिती आहे. उद्या आपल्याला इथं 12 ओव्हरची मॅच खेळायची आहे. उद्या समोर आपली मॅच आहे. हा मी सांगायला विसरलो जेवढे यंगस्टर असले आपल्याला त्याला मी सांगायचं एक सुवर्ण संधी आहे. उद्या आपला पहिला राऊंड असणार आहे. 15-20 पोरा तयार होण्या यांचे 11 पोरांना सिलेक्ट केला जाईल. उद्या पहिला सामना असणार आहे तुम्हाला. गोलवली संघ असणार आहे आपल्याला. उंबारीला आपल्या मॅची आहे. तर पहिला राऊंड आहे 9 वाजता मंदिरावर टच राहायचं आहे. रिपोर्ट करायचं आहे मंदिरावरती. जेवढे खिलाडू खेळतात तेवढे खिलाडू यायचं आहे. असं नाही की मला घेणार ना मी येणार नाही. कोणाची भरती होऊ शकतो. मी बी बसू शकतो आधी बसू शकतो कोणी बसू शकतो. नशिबाचा खेळ आहेत. ज्याचा खेळ चांगला होणार त्यालाच खेळणार. आता मी सांगू शकतो उद्या 9 वाजता रिपोर्ट करायचा आहे. यंगस्टार जेवढे खेळतात रेग्युलर. कृष्णा पाटील इकडे इकडे. तर बघू शकता आराध्या 11 संघ असा कुठला खेळाडू आहे जो आता या संघामध्ये धाव संख्या 47 धावा पूर्ण करणार. आणि पिस्टन 11 संघामध्ये असं कुठला गोलंदाज असणार तो आराध्या संघाला थांबवणार. काटाकीर लढत चालू आहे मैदानावरती. एका बाजूला पिस्टन 11 आहेत एका बाजूला आराध्या 11 संघ. हेलो हाँ हेलो बोल कौन बोल रहा है. कौन कौन बोल ना. मुख्य इधर मैदान पे. चला येणाऱ्या संघाने त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्या. वासुदेव म्हात्रे, भावेश खंडागले, कृष्णा पाटील, देवीदास दातीलकर, आतिश म्हात्रे ऑफ द ग्राउंड लेजेंड क्रिकेटर. एका काळीन ओपनर बॅट्समन होते या फडकेपाडा संघाचे. गोरख पाटील, आतिश म्हात्रे, मच्छिंद्र पाटील, कृष्णा पाटील हे 4 खेळाडू खूप घातकी होते. त्यानंतर उभारलेले सितारे आदेश पाटील आज इथे थंडावलेत.
मंदावले त्यांना काय झाले मला काय कळत नाही. तर त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायला लागेल आता मला. काय झाले काय मला कळत नाही. रॉकेल ओततायत पेट्रोल टाकतात तरी काय तरी आग का जळत नाही. पण तो असा खिलाडू आहे त्याला चेंडू लागतो खूप जोरात पण लागत नाही. असं काय त्याच्यामध्ये एवढा नाही लागतो त्याला तो बरोबर आहे तुझ्यावर का नाही. तो तुम्ही जो केले ना तुम्ही मला परत विसरणार ना. मी नावाला इथे बोलता पण माझ्या जीवाला काय दुःख तो माझा मला माहिती. जाऊ द्या लावू नका. मी तर जेवलो पण ना खरं एकदा जी काही मॅच मी वाट लावली पाहिजे. अरे तुझे टेन्शन मध्ये मी कमी काय 2-3 माणसाचा भात एकट्याने खाला. खाणारच तुम्ही तुम्हाला माहिती आहे मॅच काय. जाऊ दे पहिला पोट भरून घेतो. चला कृष्णा पाटील कॅमेरामॅन यार! चेंडू लागला टमला. बघा किती बॅट लेग आहेत. हे माझे मंत्र माझ्यावर काय आज पनवती आहे मलाच माहित नाही. मी एवढा नाराज झालो. एक तर मी हरलो तर माझा माणूस सुद्धा आउट होताना दिसतोय. कॅमेरामॅन राकेश पाटील याने चांगला फोकस केला नोट स्टंपवर टाइमपास. आणि फलंदाज बाद. कृष्णा पाटील वरती भरोसा होता तो कृष्णा पाटील बाद होतोय. आय शपथ आता खूप खतरनाक बॅट्समन याने ज्याने मला षटकार मारला होता. ट्रिपल थ्री मला आठवण येतं. क्रिस गेलचा आठवण येतो बघा जर्सी नंबर. क्रिजियलची आठवण आहे तुम्हाला जर्सी नंबर आहे. राकेश पाटील आणि मागे जर्सी नंबर आहे. चला पिस्टन आले संघ. नाव बी चांगलं आहे पिस्टन माशाचा. फिल्डिंग लावून जा फटाफट टाइमपास करू नका. चला पॉवर प्ले साठी चालू आहे. ऋतिक पाटील पहिला चेंडू घेऊन आले. पहिल्या चेंडूवर बाद. आता नेऊ जागा भरासाठी आले राकेश पाटील. ज्या कृष्णा पाटील भरोसा होता तो कृष्णा पाटील बाद होते. कॉन्ट्री आम्ब्रोज वेस्ट इंडिजचे आम्ब्रोज. ओ हो नो राकेश असं करू नको. मॅच कधी तुला विजय करू शकतो आपण तू पडू नको. मॅच आपण कधी हे करू शकतो पण तू पडू नको. 8 दिवस मैदानाला लागले बाबा खड्डा नको तिथं. बघा ते मेहनत खूप भरपूर घेतले ते ग्राउंड बनवण्यासाठी. चला राकेश पाटील आमचे भरोशाचे प्लेयर कृष्णा पाटील यानंतर आमचा पूर्ण दारोमदार राकेश पाटील यांच्या खांद्यावर आहे. या टीमचा दारोमदार तर चांगले गोलंदाज किस्ता मारा नाईस शॉट. किस्ता टेपल लावलं खांबा पारता कुठे. 2 वेस्ट इंडिज प्लेयर इथे दिसत आहेत. बॉल पकडण्यासाठी धावत चाललेले होते. कॉन्ट्री वॉल्स कृष्णा पाटील राकेश पाटील यांच्यावर दारोमदार आहे पूर्ण टीमचा. त्याची इन्स्पायर खूप चांगली आहे किस्ता माराची. काय बोलणार किस्ता मारा बद्दल. ऋतिक कॅमेरामॅन फोकस. ऋतिक पाटील उर्फ भावेश चांगले एक्सपिरियन्स गोलंदाज. 3 चेंडू झालेत. 3 चेंडू धाव संख्या बघू शकता. धाव खाली 2 झालेत. पुन्हा एकदा चेंडू कव्हरला मारले शॉट ऑफ साइडला. बघूया काय होतो. इवान काय चौका आहे का बघा. चौका तर आंड्रम चेंडू लागतो. ओरम केला झालेला. काय म्हणणार या गोलंदाजाबद्दल. फडकेपडा प्रीमियर लीग मध्ये उपस्थित या गावचे प्रतिष्ठित नागरिक बाळाराम दातीलकर यांचा इथे सन्मान करण्यात येत आहेत. सन्मान करण्यासाठी मारुती म्हात्रे तुम्ही इथे यावं वर बाळाराम दातीलकर यांचा सन्मान करावा. तुमच्या हस्ते सन्मान चिन्ह द्यायचं आहे. काका या मारुती काका तुमच्या हस्ते बाळाराम दातीलकर यांना सन्मान चिन्ह देण्यात यावं. चला 5वा चेंडू. मोठा फटका चेंडू जातोय मिडविकेटच्या डोक्यावरून. कॅमेरामॅन ते देणार निर्णय काय. चौका ना दिसत दिशा पुरुषा पूर्वी. चला विशाल चला कॅमेरामॅन जरा फोकस करायचा आहे. ते सन्मान चिन्ह देतोय आपण. मारुती म्हात्रे यांच्या हस्ते आपण सन्मान चिन्ह देत आहे. तिकडे कॅमेरा जवळ हे फोटो काढ. चला आमचे काकाश्री मारुती म्हात्रे यांच्या शुभ हस्ते बाळाराम दातीलकर यांचा सन्मान करण्यात येत आहे. धन्यवाद भाऊ तुम्ही आल्याबद्दल. बघा किती आदर सत्कार सन्मान मारुती काका यांच्याकडून शिकून घ्यावा. त्यांचे चरण स्पर्श केले.
आजचा झाडबडचा पोर आज मोठे माणसाचे चरण स्पर्श करत नाही, कारण ती जुने ते सोनं जे होते याला जुनं सोनं म्हणतात. धन्यवाद. बोलले चुकीला बोलले, बरोबर बोलले तुम्ही. बघा याला बोलतात मान सन्मान. कोणाला कसा मान सन्मान द्यावाचं हे यांच्याकडून शिकून घ्या तुम्ही. नक्कीच. मला आता मी तुमची मॅच हरवल्याबद्दल मी तुम्हाला पाया पडून आणार असं वाटतं. तू पाया नको पडू. तुला असं वाटतं ना की आता नेऊन तिकडे कुठे कापावा लखन काला पाया पडता. नशीब मी दारू पित ना तर तुला इथं मी कमी मरला नसता. नशीब मी दारू पिणे सोडले ना तर याला कमी मरला असं मी माहित आहे ना. असो लखन पण आमचे आवडते आहेत. पहिले आपटा चमक्षण त्याला तेल चोलतो. धन्यवाद बोलल्याबद्दल. एवढं बोललं होतं मला मन भरला. मला वाटतं पहिला मुळशी म्हणून मला पहिला पाळ लागेल. श्री दशरथ नारायण म्हात्रे यांचा पण इथे फडकेपडा प्रीमियर लीग यांच्या हस्ते यांचा सन्मान करण्यात येत आहेत. तर सन्मान करण्यासाठी श्री इथे उपस्थित आमचे आदेश पाटील यांचे शुभ असते दशरथ यांना मान सन्मान करण्यात यावा. जितेश त्यांची खूबसूरती दोघं बंधुवांची पाहून मला काही समजत नाही. सामना चालू आहे. चेंडू आलेला पहिला चेंडू आहे. या चेंडूवर बघू शकता किती धावत आहे. त्यांचा चालू असणार आहे. बघू शकता 2 धाव पूर्ण आलेत. हे किती धाव संख्या पूर्ण होत आहे. 3 धावा पूर्ण होत आहेत. धाव संख्या बघू शकता. जरा तुम्ही दिसणार नाही कॅमेरा मध्ये. जरा पुढे या पुढे या. जितेश पाटील घेऊन जा. जितेश पाटील यांची शुभ चेंडू कव्हरला साईडला. दशरथ काका यांना बघू शकता यांचा मान सन्मान करण्यात येत आहेत. बांधा लागला 2 आहेत. बाकी भाऊर आहेत. दशरथ दादा 2 आहेत. 2 राकेश पाटील चांगले फलंदाज करतोय. या 2नी धाव संख्या वाढते. धाव संख्या झाले धाव प्रकारे 15 16 15 झालेत. अजून चेंडू बाकी आहेत. या फटकामध्ये 2 चेंडू झालेत. 4 चेंडू बाकी आहेत. वेदा ठाकूर खूप ऑलराऊंडर आहे. घातक फलंदाज पण आहे. गोलंदाज बी चांगले आहे करतो. बघू शकता त्याच्यावर विश्वास दाखवला आहे कप्तान पिस्टन एलियनचे देवीदास दातीरकर यांनी. तिसरा चेंडू स्ट्राईकला राकेश पाटील. फुलटा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या वरून घेतलाय. 4 धावासाठी गुड शॉट. चांगली बॅटिंग करतोय राकेश पाटील. धाव संख्या झाले 19. 3 चेंडू आलेत. बघा आराध्या संघाला जिंकायला असेल तर असंच खेळायला लागेल. दुसऱ्या ओव्हरचा चौथा चेंडू 19 धाव फलकावर लागले आहेत. राकेश पाटील धडाडीचे फलंदाज आम्ब्रोज वेस्ट इंडिज प्लेयर आम्ब्रोज 192 वर्ल्ड कप मध्ये असलेले गोलंदाज आणि ऑलराऊंडर बॅटमन आम्ब्रोज बिग बॅटमन. 19 धाव फलकावर वैयक्तिक चौथा चेंडू घेऊन येते वेदांत ठाकूर. वेदांत टू राकेश. बॉल यार. जणू काय जसप्रीत बुमराची आठवण आली मला. प्युअर यॉर्कर. वेदांत ठाकूर यांना चांगलं ठाऊक आहे की राकेश पाटील यांना रोखणं म्हणजे यॉर्कर. बाकी कोणत्याही चेंडू मध्ये ते प्रहार करू शकतात एवढी गॅरंटी आहे प्रत्येक गोलंदाजाला. वेदांत यांच्यावर भरोसा दाखवलाय बघा कप्तान यांनी. 5वा चेंडू आहे का. 20 धाव संख्या झाले 20. पुन्हा एकदा ऑफ साइडला चेंडू मारलेत. किस्ता मारायचा चेंडू बघा जिल्हा डायरेक्ट. गुड फिल्डिंग. किस्ता मारायचा डायरेक्ट हातात चेंडू जिल्हा. त्याचा हात असा आहे की चेंडू आता गेला निघणार नाही. बिग प्लेयर. असं 17 चांगले आहेत ते. चांगलं 17 आहे किस्ता पाटील. 10 सरकार पंढरी शेठ फडके. कोणता मग ते आता ना राकेश पाटील असो मला किस्ता पाटीलचा नंबर बघितला मला पिंटू शेठ पाटील यांचा आठवण येत आहे. उंबारलीचे त्यांचे साडो. राकेश पाटील हे कधी चोरटी धाव घेत नाही. आज चोरटी धाव घेताना दिसत आहेत. म्हणजे त्यांचं काहीतरी प्लॅनिंग आहे. मॅचला जितवण्याचा परिपूर्ण प्रयत्न करतायत. 22 धावा 22 झालेत 2 षटकामध्ये. स्कोर बोर्ड हा आमच्या मेंदूमध्ये फिट असतो. 18 चेंडू आणि 25 धावाची गरज आहे. बघू शकता पिस्टन कडून तिसरा गोलंदाज कोण आपणणार आहे. कप्तानवरती जिम्मेदारी असणार आहे कारण की हा सामना खूप महत्वाचा आहे दोन्ही संघाला. जो जिंकेल तो फायनलला. जो हारणार तो आमच्या बाजूला.
जिंकणार तो फायनलला, जो हारणार तो लखन आणि आमच्या बाजूला आम्ही तो बसलोय, मी बसवलं माझ्या टीमला अख्खी माझ्या बाजूला. काय करणार? जो हारणार तो आमच्या बाजूला, लखननेच आम्हाला लाजवला. जाऊ दे, काय करणार आता, क्रिकेटचा सामना आहे ना. मात्र मी बघू शकता एवढं क्रिकेट भर पावसामध्ये चांगला झाड सुकला आणि गु खाद्या 5 बॉलवर हुकला. काय होतं रे, काय करणार, क्रिकेटचा सामना आहे, काय करणार ना. सामना सामन्याकडे लक्ष देऊ आपण. हे आपले असे मजा चालू असणारच आहे. जास्ती काय बोलून बाहेर जाणार, टेन्शन बनणार, जेवण आणणार ना रात्रीचा. पण आज आम्ही हारलो तरी आम्हाला काही गम नाही, कारण आमचे आवडते बॅट्समन मंगेश खंडागले इथे पुन्हा रिटर्न फॉर्ममध्ये आले. तसेच आमचे आवडते फलंदाज कृष्णा पाटील हे आज फॉर्ममध्ये दिसत नाही, तर ती नाराजगी नसावी. आज का सूरज डूब गया, लेकिन वो कल सूरज अपना वही प्रवाह लेके कल फिर से मैदान में आएगा, ये उम्मीद रखते हैं हम उनसे. 18 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे बघा. तर देविदास दातीलकर, आतिश म्हात्रे स्पिनर आहेत, देविदास दातीलकर आले, इथे मेहनत करतात मैदानामध्ये. स्वतःहून कप्तान आलाय बघा गोलंदाजीसाठी. त्याच्या माहीत भरोसा आहे कप्तानला की या षटकामध्ये कम से कम 10, 8, 9 रन दिले तरी सामनामध्ये कुठेही कलट होऊ शकतो. चला, भाईनाथ म्हात्रे, आतिश म्हात्रे यांनी कॅच पकडली तर माझ्याकडून 1000 रुपये बक्षीस. 1000, 2 कॅची 2000, गुगल पे रोकडा. माझ्याकडे लगेच स्कॅनर आहे, लगेच करा तुम्ही लगेच. इथे इथे चालणार नाही. लाख रुपये करायला आम्ही तयारी. इथे 1000 की बात मत करो. ऑलराउंड स्टाईल चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, तिथे फिल्डर आहेत, किस्ता मारा. यार गुड फिल्डिंग. मी आधी बोलत होतो किस्ता मारायचा, आता चेंडू गेला निघणार नाही. गुगली बॉलर कृष्णा पाटील खरोखर तुमची दाद द्यायला पाहिजे मित्रा. तुम्ही जो नारायण बघा कसा थरपडतोय, तशी कोंबडी थरपडते. फलंदाज काय होतं, अपील आहे खूप स्ट्रॉंग. फलंदाज बाद आहे, शक्ती चिटिंग करू नका, आरतीत होणारच आहे. कोण आउट दिले नाही, आउट दिले, पहिला आउट दिले, निकाल आउट. बघा सच्चाई मध्ये खेळला आज, तर सच्चाई मध्ये कोणी आउट येणार नाही. सच्चाईची दुनिया आहे. जसं काय आपण चांगला कुठेतरी करतो तेव्हा लहान पोरं कुठे तरफडताना दिसतात, तसं नारायण तरफडताना दिसला आपल्याला. नारायण तिथे पत्राणून पत्रा फुटलीची पडला तर पाहिलं इथं पाहिलं होता. जाऊ दे, हरकत नाही, तर जागा नव्हती म्हणून त्याने शॉर्टकट मारला. चला अजून या षटकामध्ये चेंडू बाकी आहेत, ते आम्हाला सांगला स्कोअरवर. चला नेक्स्ट बॅट्समन धनेश वाघे. चेंडू किती आले? वाव यार, नॉट कनेक्ट. किती बोल रहा? 3 चेंडू झाले आतापर्यंत. धाव संख्या बघू शकता. हा 24, 3 चेंडू 24 धावा. किती पाहिजे? 23. बाजूने 15 चेंडू आणि 23 धावाची गरज आहे. बघू शकता सामना कोणी जिंकू शकतो. 15 चेंडू 23 धावा. ओ सामना कुठेही कोणासाठी कोणी जिंकू शकतो. ओहो, बिग शॉट, बिग हिट अँड गो. मी आधी बोलत होतो राकेश पाटील खूप खतरनाक बॅट्समन आहे. मी सांगितलंय तो अमरोज. अमरोज म्हणजे तुम्ही खाऊ समजू नका. कवा कवा युट्यूब वर बघून बघा अमरोज कोण आहे. जसं का खजुरांची गोण अमरोज. चला हरकत नाही बोलल्याबद्दल धन्यवाद. अजूनही 17 धावाची गरज आहे. 14 चेंडू आणि 17 धावाची गरज. सामना होता कुठे आणि गेला कुठे. राकेश पाटील खूप खतरनाक घातक बॅट्समन आहे. घातक बॅट्समन. ओ हो, अशी बॅट तो फिरवतो की तलवार फिरतो. आम्ही जेव्हा पण आम्ही तिकडे 40+ आदिवासी वाडीमध्ये खेळतो तेव्हा राकेश पाटील नेहमी माझ्या टीम मध्ये असतो. 13 चेंडू आणि 17 धावाची गरज. लगी तो लगी नाही तो भाग्या. चला या चेंडूवरती काय होते आता समजणार. आता 5वा चेंडू आहे. बघूया चेंडू किती होता. तिथे भाया बिस्किट आहे. अमर ठाकूर इन ऍक्शन मध्ये. अमरचा चेंडू पोहोचला कसा तरी बॉलर जवळ. चला 12 चेंडू आणि 16 धावाची गरज आहे. अजून सामना क्लोज आहे. कोणी जिंकू शकतो. काय म्हणणार तुम्ही या सामन्याबद्दल. कोण जिंकणार. मी काय म्हणणार माहिती का, त्याच्यामध्ये खूप एक्सपिरियन्स प्लेयर आहेत. वासुदेव म्हात्रे झाला, आतिश म्हात्रे, देविदास दातीलकर, करण पाटील, भाईनाथ म्हात्रे प्लस आपला यो कोण बारका भगवत कोण हो स्वरूप भगत. स्वरूपनी जर अंगात आणलं तर तो कोणाला ऐकणार नाही. तर मी आता कुठला कोण आपण काय म्हणतो. टीमची मॅनेजमेंट मला आता आवडली कारण त्याने करण पाटीलला इथे आणलाय. तोच गोलंदाज आहे ज्याने जास्तीकरांचा विकेट घेतला होता. तिथे सामना जिंकलाय तोच. बाकी सगळं मार खातील असं मला अंदाज आहे. वेदा मुंडी काय ना वाटत नाही ते विशाल सारखा कोणता लिंगला आहे
बाकीचे कोणी निघू शकतो. विशाल चांगला शिवाय ऐकवल्यात. विशालचा काय माहिती का तुम्हाला, समजा विशालला अंदाज चांगला आहे, पण विशाल सांगून विकेट घेतो. खाली मुंडी घालून बॉल नाही टाकीत. नंतर तेच आहे ना त्याची पण. कमॉन अरे यार बघा ओव्हर ऍक्टर आलेला आहे चेंडूवरती. विजय पावलाची आठवण देतोय मला ऋतिक. चेंडू तुझा एवढं वाईट नाव घेतोय तर खतरशान कर तू मैदानावरती. चला आतिश म्हात्रे 1000 रुपये. ओव्हर ऍक्टर करू नका कोणी. आतिश म्हात्रे भाईनाथ म्हात्रे 1000 रुपये 500 परत द्या. काय म्हणू शकता तुम्ही या सामन्याबद्दल? खूप रोमॅन्टिक चकाचक टकाटक झाला सामना. खूप रोमॅन्टिक. कोणी बी जिंकू शकतो सामना. करण बी चांगला गोलंदाज आहे बघा. त्याच्यासाठी खूप खालून खेळतात ते, टच खेळतात. तेच मॅच नाही तेच खेळतात ते, कारण तो बॉलर तसा टाकतो तर काय करणार. टाकतो पण त्यांना माहिती आहे ना आता विकेट पडला तर सामना अंगावर येणार. काय नाही त्याही थोडा पुढे टाकला तर सामना अंगावर झाडावर घालवते. नाही झाला तर काय करणार, डोट होणार. तो यॉर्कर फुल टच चेंडू बघू शकता. राकेश पाटील यास गुड फिल्डिंग यार. माय फ्रेंड गुड फिल्डिंग. राकेश पाटील थकले आहेत. काय म्हणणार. प्लीज कम ऑन थ्रो. अमर ठाकूर थ्रो शॉट पडतोय तुमचा. अजूनही चेंडू या षटकामध्ये बाकी आहे ते सांगतील आम्हाला ऋषी. 9 चेंडू आणि 13 धावाची गरज. अजून सामना क्लोज आहे. शायना मात्र तुम्ही काय म्हणू शकता, सामना कोणी जिंकू शकतो. करण पाटील बी चांगला गोलंदाज आहे. मला तर काय गॅरंटी आहे माहिती का, मैदानावर घातकी फलंदाज बाकी आहे. राकेश आहे, धनेश आहे, तरी सामना कुठेतरी मला एका बाजूने दिसतोय. नक्की दादा हा चेंडू डॉट झाला कसा एक सामना करत येऊ शकतो बघा. हा चेंडू डॉट झालाय. अजूनही 8 चेंडू आणि 13 धावाची गरज आहे. आणि बघा झिम्बाब्वेचे टिकोलो कसे बॉल पकडतात वासुदेव म्हात्रे. हा तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलला वासुदेव म्हात्रे बद्दल? टेंबा मुकुंबा. पुन्हा एकदा चेंडू शॉर्टपीट आहे. बघूया फलंदाज बाद होतो का नाही. बोग्या मला माहिती आहे चेंडू सोडणार नाही. बघा मुलं आता किती खुश होते, नाचत चाललंय बघा. बोग्या सोडणार नाही ना. बोग्या 100% सोडेल याची गॅरंटी होती. अजूनही 60 चेंडू आणि 13 धावाची गरज आहे. बोग्याने सोडेल याची गॅरंटी होती, पण फाटलेली भुशामध्ये मासा गुतला. सुधास भगत तसा आपला सौरभ भगत खूप खुश दिसतोय. ते नाचू नका, त्यांच्या मी नाचणारे भरपूर आहेत. आध्या व आराध्या या संघाचे ऑनर मयूर दातीलकर यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांनी इथे आले का मयूर दातीलकर? आलेत का कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलेत का? त्याला पाठवा करा इथे. आराध्या संघाचे ऑनर मयूर दातीलकर. बघा ओनर बी टेन्शन मध्ये असणार. मारी संघाचे ऑनर मयूर दातीलकर टीम आहे. आराध्या 11 संघ 2 आहेत. हे सामना बाहेर गेला आहेत. 7 चेंडू आणि 13 धावाची गरज आहे. सामना अजूनही क्लोज आहे. शाना मात्र तुम्ही काय म्हणणार? 13 धावाची गरज आहे. 8 चेंडूवरती मॅच आहे. 7 चेंडू 13 धावा. चला करण पाटील, तू चेतन, विवेक बघा चाला गोलंदाज याला म्हणतात गोलंदाज, ज्याने या षटकामध्ये तब्बल 4 धावा दिलेत. अरे मी पहिलेच सांगितलं होता त्यांची शेवटी रणनीती कामात आली. आता याला टेन्शन द्यायची बारे. शाना मात्र तुम्ही काय म्हणणार? कुठला गोलंदाज आहे आता शेवटचा? टेन्शन येणार नाही, कारण माहिती देवीदास दातीलकर, देवीदास दातीलकर झाली गोलंदाज. करण पण झालाय. आता राहिले पेंडिंगला भगत आहे, वासुदेव म्हात्रे गुगली बॉलर. किस्ता वाटे तुम्ही एवढे फास्ट जाऊ नका, तुम्हाला नाही भेटणार बॉलिंग, कारण की बॉलर भरपूर आहेत. पाटीलला तुम्ही कमी लेखू नका, कारण मागच्या मॅचला त्यांनी फक्त 5 धावा दिल्या. ते बघा तुम्ही गु खाला. छोटे मुलं होते म्हणून 5 धावा केल्या शाने मात्रे. विशाल किती मोठा होता, तुम्ही गु खाला तेव्हा. 7 चेंडू आणि 13 धावाची गरज. बघा तुम्ही बोलला तर ते नाव फिल्डरचे काय 600 फिल्डर बद्दल काय बोलणार? वासुदेव म्हात्रे आलेत गोलंदाजसाठी. नाही येणार तेच होते ना, येणार वासुदेव म्हात्रेच होते. कारण पण हा घातक काय राकेश पाटील थांबाचं नाव घेत नाही, याच्याबद्दल काय म्हणणार? हा बॉलरला असा चेंडू मारतो की चेंडू तुकडे करणार. पागल वासुदेव म्हात्रे राकेश घातक जरी असला तर त्याला काही जुनी वर्षाचा एक्सपिरियन्स वासुदेव म्हात्रेकडे आहे. तो पण जुना खेळाडू आहे ना वासुदेव म्हात्रे. विराट कोहली समोर असतो तेव्हा समोर मोहम्मद अझरुद्दीन असतात, तर काय अंदाज असतो का नाही? मला बघूया एक्सपिरियन्स. गावदेवचे गेला तरी तुम्ही 2 धावा का नाही धावल्या? तुम्ही कोणाला बघत थांबले होते? त्यांचं म्हणणं बघा, त्यांचा यार असं आउट पण नाही, असं आउट नाही. हो नाही करणे देगा. काय गोलंदाज आहे बघा वासुदेव म्हात्रे.
40% खिलाडू आहेत ते. आज बघा. आज 4 बेर अजून पिन यंगस्टर आहेत ते आता वरून. जनार्दन पाटील तुम्ही इथे काय त्याला बक्षीस देत नाही यार, मित्रमंडळी कशाला बोलतात. माझ्या मित्राने 3 रन काढले तर मी थंडा पातला त्याला. चला चला लवकर घ्या, अजून फायनल सामना आपला खेळत आहे. 2 चेंडू, जर सामना आवडला असेल तर चालू राहू, हरकत नाही टाळण्यासाठी. 2 चेंडू 9 धावा. यो यो बघूया चेंडूवरती काय होणार. 1 चेंडूवर गेम आहे. बाबा बाबा यो बघूया चला. 3 धावा पूर्ण होतात, दुसरी झाली पूर्ण रन. ए, आणि बघा मॅच रेवाट. आता मात्र मॅचवर कलट येणार. आता मात्र 7 चेंडू, 1 चेंडू आणि 6 धावाची गरज. जिथे 2 धावा आहेत, हा चेंडू जर ऋतिक पाटील फेकला असता तर 7 कंपल्सरी धावा असणार. ते 7 धावा. आता फुल जेव्हापासून टेन्शन आहे मॅच. जेव्हापासून आम्ही 1 चेंडू 6 धावा. सामना आवडला असेल तर टाळ्यावर हरकत नाही. दोन्ही बाजूला सामना कोणी जिंकू शकतो. 1 चेंडू 6 धावाची गरज. चला सामना लक्षात, सिमी मारला सामना आहे. सामना कोणी जिंकू शकतो. 1 चेंडू आणि 6 धावा. सामना होता कुठे गेला कुठे. आता मध्ये वेगवेगळ्या स्ट्राईक भेटलेत. आणि जेव्हा काय करणार, करणार. जेव्हा आम्ही रान्नीचे झाडं खाली खेळायचो तेव्हापासून ते याला ऋतिकला कधी बोल गावला, आता पण बोल नाचित होता. तो नेहमीप्रमाणे तसंच आहे. याला अंडरला बोल भेटत नाही. चला वासुदेव म्हात्रे, चला चेंडू, शेवटचे 6 धावा. चला आपली माई पण ठेवतोय. चेंडूवर काय होतं काय. चलो बाद आणि फायनलला पोहोचतो हा संघ पिस्टन 11. बघा शाळा मात्र खूप खुश झालेत. तुम्ही लोळू शकता मैदानात, मैदानात लोळू शकता शाळा मात्र, हरकत नाही. बघा सामना होता कुठे, सामना गेला कुठे. काय गोलंदाज केले बघा वासुदेव म्हात्रेने. मला वाटतं आज सामन्याचा मॅन ऑफ द वासुदेव म्हात्रे यांना दिला जाईल, कारण चांगली गोलंदाज केले ना. राजे कसं त्याला जाऊन दे मोठे होत लांब बोलायची. चला द्या तुला कुणी गेला. चला चला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच वासुदेव म्हात्रे ज्याने धावा दिलेला आहे. 7 चेंडू 13 धावा असताना म्हणूनच क्रिकेटला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुधीर महाराज खूप टेन्शन मध्ये आहेत. त्याला म्हणलं मला काय ना दिली, असा नसतो. क्रिकेटचा खेळ ज्याने धावा जास्ती त्याला दिला जातो, पण आज सामना त्यांनी जिंकवले. चला या सामन्याला